बालाजी गणेशराव पदमवार, मी माझी सेवा 35 वर्ष पूर्ण केलेली आहे. 90 ते 2000 पर्यंत मी साईबाबा हायस्कूल मारथाळा येथे कार्यरत होतो. 2000 ते आजपर्यंत किसान विद्यालय उमरा येथे कार्यरत आहे. 3 वर्षापूर्वी मी मुख्याध्यापक झालेला आहे आणि मुख्याध्यापक कार्यकाळामध्ये मी भरपूर असे शाळेमध्ये बदल केलेले आहेत, चेंजेस केलेले आहेत की जे की तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतील. पूर्वीची शाळा आणि आताची शाळा कशी आहे, त्यामुळं आमचे संस्थाचालक सचिव साहेबसुद्धा माझ्या कामावर खुश आहेत आणि त्यांनीसुद्धा माझं कौतुक केलेलं आहे की सर, तुमच्या काळामध्ये शाळा खूप चांगली झालेली आहे आणि आजपर्यंत माझ्या हातून सर्वच क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम मी केलेलं आहे. डॉक्टर, इंजिनियर, सिस्टर, सैनिक, BSF जवान, ग्रामसेवक, तलाठी, विविध क्षेत्रामध्ये वकील, प्राध्यापक, प्राचार्य सगळेच अशा पदावर माझे उच्च पदावर विद्यार्थी आहेत आणि आमची जी संपत्ती आहे, विद्यार्थी हीच संपत्ती असते. आज तुम्ही पाहिलेलं आहे माझे विद्यार्थी किती या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत. ते त्याचा मागचं त्यांचा जो प्रेम आहे माझ्याप्रती जिव्हाळा आहे, स्नेह आहे, त्या स्नेह भावनेतून ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ज्यांची सर्व्हिस आहे त्यांनी सुट्टी घेऊन आलेले आहेत. नाशिकवरून सुद्धा माझा विद्यार्थी आलेला आहे. बऱ्याच लांबच्या गावांना आलेले आहेत विद्यार्थी. तेवढी नावं घेणं काही शक्य होणार नाही. विविध पदावर, विविध क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत असलेले सरपंच, पोलीस पाटील, जिल्हा परिषद मेंबर, सदस्य वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझे विद्यार्थी आज कार्यरत आहेत आणि ते सर्व या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं त्या मुलांचे सुद्धा मी खूप धन्यवाद मानतो आणि माझ्या संस्थेनं मोठा असा सत्कार सोहळा घडवून आणला आणि संस्थेतले सर्व पदाधिकारी माझ्या सत्कार सोहळ्यासाठी आलेले होते. साईबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथरावजी मोरे सर आणि साईबाबा हायस्कूलचा पूर्ण स्टाफ आणि किसान विद्यालयाचा पूर्ण स्टाफ, कन्या शाळेचे सगळे कर्मचारी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झटलेले आहेत. माझे विद्यार्थीसुद्धा हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भरपूर परिश्रम केलेला आहे. कालपासून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे, आजसुद्धा आहे. सगळी नियंत्रण व्यवस्था, भोजन व्यवस्था पाहत आहेत आणि यातून दिसून येते की माझ्या विद्यार्थ्याचं माझ्यावर किती प्रेम आहे ते.